नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा। उद्या आहे दिवाळीचा तिसरा दिवस, त्यालाच नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी असं देखील म्हटलं जातं। अनेक वेळा नरक चतुर्दशी आणि दिवाळी एकाच दिवशी साजरी केली जाते। नरक चतुर्दशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी साजरी करण्यात येते। या दिवशी मृत्यूची देवता यमराजाची देखील पूजा केली जाते। दक्षिण दिशेला यमदीप लावला जातो। दक्षिण दिशेला यमदीप प्रज्वलित केल्यानं भगवान यम कुटुंबातील सदस्यांचे अकाली मृत्यूपासून रक्षण करतात असं म्हटलं जातं। या नरक चतुर्दशीला कार्तिक महिन्यातील चतुर्दशी असं म्हटलं जातं। त्याचबरोबर छोटी दिवाळी, रूप चौदास, नरक चौदास किंवा काली चौदास असं देखील म्हटलं जातं। या नरक चतुर्दशीच्या दिवशी स्नानाची विशेष परंपरा आहे आणि यालाच अभ्यंग स्नान असं देखील म्हटलं जातं। गुरुवार 31 ऑक्टोबरला सकाळी हे अभ्यंग स्नान होणार आहे। तर आपण आज या व्हिडिओमध्ये या नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करत असताना हे अभ्यंग स्नान कसे करावे, त्याचबरोबर या अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती एक अशी वस्तू टाकायची आहे जी वस्तू टाकल्यामुळे आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होणार आहेत, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आता अभ्यंग म्हणजे काय तर मालिश आणि लेपन। सामान्यतः अंघोळीपूर्वी ही मालिश आणि तेल आपल्या शरीराला लावलं जातं। प्रचलित प्रथेनुसार नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नानासाठी तिळाच्या तेलाचा वापर केला जातो। तथापि विशेष प्रकारचे उटणे किंवा सुवासिक तेल वापरून हे अभ्यंग स्नान केलं जातं। एका हिंदू पौराणिक कथेनुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला भगवान श्रीकृष्ण आणि देवी सत्यभामा यांनी मिळून नरकासुराचा वध केला होता आणि या राक्षसाचा वध केल्यानंतर त्यांनी तेलानं स्नान करून आपलं शरीर आणि मन शुद्ध केलं होतं। तेव्हापासूनच ही अभ्यंग स्नानाची परंपरा सुरू झाली। असं म्हणतात की यामुळं अकाली मृत्यूचे भय देखील नाहीसे होते आणि मृत्यूनंतर नरक यातनाही सहन करावी लागत नाही। तर या नरक चतुर्दशीच्या दिवशी पुरुषांनी ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयापूर्वी उठून तिळाच्या तेलाने किंवा मोहरीच्या तेलाने मसाज करायचे आहे। या तेलामध्ये सुवासिक उटणं घालायचं आहे आणि त्यानंतर त्यांनी मालिश करायची आहे। महिलांनी हळद, चंदन आणि मोहरीच्या तेलाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ती पेस्ट आपल्या अंगाला लावून मग आंघोळ करायची आहे। या आंघोळीला दिवाळीची पहिली आंघोळ असं देखील म्हटलं जातं आणि या आंघोळीला विशेष महत्त्व असल्यामुळं या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही अशा वस्तू आपल्याला टाकायच्या आहेत। या वस्तू टाकल्यामुळं आपल्या शरीरावरील नकारात्मकता दूर होणार आहे। मग आजारपण असेल, एखाद्यानं बाधा केली असेल, दारिद्र्य दोष, कितीही संकट असतील, विघ्न असतील तर ती दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे। आणि मी ज्या काही वस्तू सांगणार आहे तर तुम्ही त्या दररोज स्नान करताना जरी टाकल्या तरी देखील चालेल। आता जी पहिली जी वस्तू आहे जी आपल्याला या अभ्यंग स्नानाच्या वेळेस अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तर ती आहे काळे तीळ। अगदी चिमूटभर काळे तीळ आपल्या कुटुंबातील प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत। या चिमूटभर तिळासोबतच आपल्याला चिमूटभर हळद, थोडंसं खडं मीठ, ज्याला जाडे मीठ किंवा समुद्री मीठ असं देखील म्हटलं जातं, तर ते थोडंसं मीठ टाकायचं आहे। त्याच्याबरोबरच आपल्याला यामध्ये थोडंसं गंगाजल देखील मिसळायचं आहे आणि त्यासोबतच यामध्ये आपल्याला पंचगव्य देखील टाकायचं आहे। पंचगव्य तुमच्या जवळपास असणाऱ्या स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा ज्या ठिकाणी देवाचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला हे पंचगव्य मिळेल। तर हे पंचगव्य, त्याचबरोबर चिमूटभर हळद, चिमूटभर काळे तीळ, खडे मीठ आणि गंगाजल मिसळून आपल्याला या दिवशी आंघोळ करायची आहे। यासोबतच एक छोटासा तुरटीचा खडा देखील तुम्ही या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता। आता तुरटीचे तर महत्त्व आणि फायदे तुम्हाला सर्वांना माहीतच असतील। तर अशा या ज्या वस्तू आहेत मी सांगितलेल्या, तर या अभ्यंग स्नान करत असताना आपल्याला सर्वांच्याच, अगदी लहान मुलापासून वृद्ध लोकांपर्यंत आपल्याला प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। स्त्रियांच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकायच्या आहेत। या वस्तू आपल्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर या वस्तू टाकून आपण स्नान केल्यामुळं त्या दूर होतात। त्याचबरोबर आजारपण असेल किंवा कोणतेही दोष असतील किंवा बाधा असतील तर ते देखील दूर होतात। आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश देखील मिळतं। तर अशा या वस्तू आपल्याला या अभ्यंग स्नानाच्या वेळेला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। तर अशा प्रकारे सुवासिक तेल आणि उटणे आपल्या अंगाला लावून अभ्यंग स्नान केल्यानं आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे। तेव्हाच आत्म्यावरील अहमचा पडदा दूर होऊन आत्मज्योत आणि प्रकाशित होते आणि हे अभ्यंग स्नान झाल्यानंतर नरकासुराच्या निःपाताचे प्रतीक म्हणून कारिटाचे फळ चिरडलं जातं आणि त्याचा रस आपल्या कपाळी लावला जातो।
त्यानंतर नरकासुराची शेणामातीची प्रतिमा करून त्यावर घरातील कचरा टाकून जणू काही दृष्ट प्रवृत्तीचा निषेध देखील केला जातो। या दिवशी आपल्या घरातील देवांना देखील पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि हे देवांना स्नान घालत असताना, देवपूजा करत असताना देखील आपल्याला सूर्योदयापूर्वीच हे स्नान घालायचं आहे। गोडाधोडाचा नैवेद्य देवांना दाखवायचा आहे। त्यानंतर पहाटेच आपल्याला दिवे देखील प्रज्वलित करायचे आहेत। सर्वत्र सुख समृद्धी यावी, आपल्या घराची भरभराट व्हावी, प्रगती व्हावी म्हणून आपल्या अंगणामध्ये 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत। तुळशीजवळ 1 दिवा प्रज्वलित करायचा आहे, पाण्याजवळ 1 दिवा लावायचा आहे, देवाजवळ आपल्याला 1 दिवा लावायचा आहे। आणि हे दिवे लावत असताना आपल्याला शक्यतो मातीचेच दिवे प्रज्वलित करायचे आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला दिवाळीची ही पहिली अंघोळ करायची आहे। यालाच अभ्यंग स्नान असं म्हटलं जातं। हे अभ्यंग स्नान केल्यामुळं आपल्या शरीरावरील नकारात्मकता दूर होणारच आहे, दृष्ट प्रवृत्ती देखील दूर होणार आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे जी काही विघ्न असतील तर ती देखील दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।